नमस्कार, महिलांसाठी महत्त्वाच्या टिप्स. चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. महिलांना ओपन पोर्सची जास्त समस्या असेल तर आठवड्यातून एकदा चेहऱ्याला बर्फाने मसाज करावी. यामुळे ओपन पोर्स बंद होतात. मूळव्याधाचा त्रास असेल तर पांढरे तीळ कच्चे मिक्सरवर बारीक करून 1 मोठा चमचा दह्यात मिसळून सकाळी उठल्यावर खावे. 8 दिवसात बरे वाटते. आहार बिलकुल तिखट नसावा. केस गळती, पांढरे केस किंवा कोंडा यासाठी आवळा फार गुणकारी आहे. यासाठी मिक्सरच्या भांड्यात 10 ते 12 आवळे, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने आणि मीठ घालून चांगला बारीक ज्यूस तयार करावा. तयार ज्यूस आईस ट्रेमध्ये घालून क्यूब्स तयार करून घ्याव्यात. रोज सकाळी यातील 1 क्यूब ग्लासभर पाण्यात घालून प्यावे. तुम्हाला आठवडाभरात फरक जाणवेल. चेहऱ्यावर खूप जास्त काळपटपणा झाला असेल तर तो घालवण्यासाठी रात्री मसूर डाळीचे पीठ दुधात भिजवून रात्रभर तसेच राहू द्या. सकाळी त्यामध्ये थोडेसे मध टाकून चेहऱ्यावर आणि मानेवर लावून 5 मिनिटांनंतर हलक्या हाताने चोळून धुवावे. आठवड्यातून 2 ते 3 वेळेस हा उपाय केल्यास काळपटपणा त्वरित निघून जाईल. शिल्लक राहिलेल्या शिळ्या पोळ्यांचे चौकोनी लांबट तुकडे करून ते तेलात तळावेत. हे तुकडे गरम असतानाच त्यावर पिठी साखर, तिखट, मीठ व चाट मसाला घालून मिसळावे. मस्त चटपटीत पदार्थ तयार होतो. काळ्या ओठांसाठी लिंबाचा रस आणि मध एकत्र करून ओठांवर लावा. डाग निघून जातील. शिरा बनवताना रवा निम्मा भाजल्यावर ओल्या नारळाचा खीस घालून पुन्हा भाजावा. यानंतर नेहमीसारखा शिरा करावा. शिरा जास्त चवदार होतो. खोकला असेल आणि काही केल्या बरा होत नसेल तर हा उपाय करून बघा. यासाठी सुंठ पावडर मधासोबत मिसळून खा. याने श्वसननलिका मोकळी होऊन दमा, खोकला कमी होतो. पुरणपोळी बनवताना हरभरा डाळ शिजवताना डाळीमध्ये चिमूटभर पापडखार घालावा. पुरणाची डाळ नेहमीपेक्षा लवकर शिजते. पुरण मऊ आणि एकजीव झाल्यामुळे पोळ्या भरभर लाटल्या जातात. तसेच पोळ्या अतिशय खुसखुशीत बनतात. पोट व्यवस्थित साफ होत नाही, बद्धकोष्ठता झाली, सतत अपचनाचा त्रास होत आहे तर वाळवलेल्या आवळ्याची घरीच पावडर बनवून ठेवावी. त्यातील फक्त 1 चमचा पावडर सकाळी 1 ग्लास ताकामध्ये मिसळून प्यावी. पुरणपोळी लाटताना पोळपाटावर जमत नसेल तर पुरणपोळी लाटताना पोळपाटाला पांढरा स्वच्छ सुती रुमाल पोळपाटाच्या मागे गाठ येईल असा बांधावा. यामुळे पुरणपोळी पोळपाटाला चिकटत नाही आणि पोळ्या देखील भरभर व चांगल्या होतात. अत्यंत मऊ लुसलुशीत साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी महत्त्वाची टीप. साबुदाणे भिजवताना पाण्यामध्ये 4 मोठे चमचे ताक व लागेल एवढे मीठ घालावे. असे केल्याने खिचडी फोडणीला घातल्यानंतर 5 मिनिटात तयार होते. गॅसजवळ उभे राहून मध्यम आचेवर 10 ते 12 वेळा ढवळले असता बघता बघता खिचडी फुलून येते. वेळेच्या आधी झाकण ठेवून गॅस बंद करावा. कारण गरम भांड्यात खिचडी शिजतच असते. सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा बनवताना रवा आधी कोरडा भाजून घ्यावा. त्यानंतर तूप घालून भाजावे. यामुळे तूपही कमी लागते आणि रवा भाजताना हात सुद्धा भरून येत नाहीत. कारण तूप घालून रवा भाजताना जड जाते. हात पाय काळवंडले असतील किंवा सन टॅनिंग झाले असेल तर एका वाटीत 1 चमचा साखर, तांदळाचे पीठ व दही हे घेऊन व्यवस्थित मिक्स करून याने स्क्रब केल्याने तुमच्या हातापायावरील काळे डाग हळूहळू नाहीसे होतील. पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन पीठ मिसळा. पुऱ्या खुसखुशीत बनतील. चहा बनवताना दूध घातल्यानंतर उकळताना चहा उतू जाऊ नये म्हणून त्यात गाळण घालून ठेवावी. चहा कितीही उकळला तरी भांड्याबाहेर बिलकुल जात नाही. आठवडाभर लिंबे ताजी राहण्यासाठी त्यावर नारळाचे तेल लावून फ्रीजमध्ये ठेवावी. वापरते वेळी फ्रीजमधून काढून अर्धा तास कोमट पाण्यात घालून नंतर चिरावीत. गहू दळायला देताना त्यात 1 चमचा मेथी दाणे आणि अळशीच्या बिया भाजून टाकाव्यात. ज्यामुळे हाडांचे दुखणे, मधुमेह, हाय कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांमध्ये मदत होते. जेव्हा आपण वर्षाचे तिखट करतो तेव्हा मिरच्या चांगल्या उन्हात वाळवून तेलाचा हात लावून नंतर त्याची मिरची पूड तयार करावी. असे केल्याने मिरच्यांचा लालपणा व तिखटपणा असाच राहतो. तसेच मसाल्याचे पदार्थ देखील उन्हात वाळवून घेऊन आणि त्यानंतर मसाला दळून केलेले उत्तम. ज्या स्त्रियांचे वजन खूप जास्त आहे त्यांनी रोज सकाळी लवकर उठून किमान अर्धा तास तरी योगा करावाच.
याचबरोबर आहारात तेलकट पदार्थ, पचायला जड असे पदार्थ खाऊ नयेत. याने वजन तर कमी होतेच, त्याचबरोबर सौंदर्य देखील वाढेल. रोज ब्रश करण्यापूर्वी 1 ग्लास कोमट पाण्यात अर्धे लिंबू पिळून गोटघट करत प्या. याने वजन कमी करण्यासाठी तसेच पोट व्यवस्थित साफ करण्यासाठी उपयोग होतो. नेहमी डायनिंग टेबल साफ करताना मिठाच्या पाण्याने साफ करावा. असे केल्याने माशा, चिलटे येत नाहीत. घसा खूप दुखत असेल तर दूध, हळद व साखर याचे गरमागरम मिश्रण पिल्याने घसादुखी कमी होते. लवंग चघळल्याने देखील घसादुखी कमी होते. मध्यम वयाच्या स्त्रिया, अशक्त मुले आणि मुली तसेच सरसकट सगळे वयोवृद्ध यांना पायदुखीचा त्रास बरेचदा होताना आपण पाहतो. यावर उपाय म्हणून रोज पाव चमचा कच्चे तीळ चावून खावेत. महिनाभर हा उपाय नियमितपणे केल्याने पाय दुखणे थांबते. लहान मुलांना कफ झाला असल्यास विड्याची पाने ठेचून त्याचा रस काढावा व मधाबरोबर चाटवावा. छाती, पाठ शेकण्याने सुद्धा कफ सुटून येतो. तोंड येणे, तोंडात पुरळ येणे. तोंड येणे म्हणजे जीभ हुळहुळी होणे. तोंड येण्यामुळे जिभेवर लाल पिवळे फोड येतात. यामुळे तिखट अजिबात जिभेला लागू देत नाही. जीभ लालबडक होते. यासाठी 2 दिवस आहारात फक्त द्रव्यपदार्थ सेवन करावे. फळांचे रस, दूध, ताक, सरबत यांसारखे पातळ पदार्थ घ्यावेत. तोंड येण्यामागे बिघडलेले पचन हे एक महत्त्वाचे कारण असते आणि पोटाला 2 दिवस आराम दिला की पोट मूळ पदावर येते आणि जिभेला आलेली लाली व पुरळ कमी होण्यास देखील मदत मिळते. जर तुमचे पोट दुखत असेल तर दुधाचा चहा न घेता त्याऐवजी ग्रीन टीमध्ये थोडेसे अद्रक टाकून घ्यावे. इंजेक्शन घेतल्यानंतर बऱ्याचदा खूप त्रास होतो. तुम्हाला देखील हा त्रास होत असेल तर इंजेक्शन घेतलेल्या जागेवर भिजवलेली टी बॅग ठेवल्यास लवकर आराम मिळेल. खूप वेळ बूट घातलेले असल्यास घामाने पायांचा वास येऊ लागतो. हा घाणेरडा वास दूर करण्यासाठी चहाचे पाणी तयार करून त्यामध्ये थोड्या वेळासाठी पाय बुडवून ठेवावेत. या उपायाने पायांची दुर्गंधी त्वरित दूर होईल. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला ही सर्व महत्त्वपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.